कोळपं इथं उभा करून बसलोय सावलीला. कारण की आता आपलं आजचं जे टार्गेट आहे त्यात फक्त 3च सार राहिले ते. आज जरा लवकरच उरकतं घेतलं मी. का? मी जी शेती करतोय का खरं का पारंपरिक पद्धतीनं ह्याच कारणासाठी आहे. पैशाला काही महत्त्व नाही हो. खाणं पिणं तुमचं नीट असलं तर शरीर शेवटपर्यंत दोघाला आणलंय सगळं म्हणणं बरोबर आहे, पण आता लोणचं, भात, काय करू? तू जेवण करून घ्या आधी. वरण, कांदा. तू जेवण करून घ्या आधी, मग अजून 8 दिवस दम धरेल तो. 8 ते 10 दिवस पाऊस पाहिजे आपल्याला. असं पिकाकडे बघितलं का नाही, नुसतं कसं वाटतं, कसं सांभाळून कसं नाही असं होतं. पिकाला शेतकरी लहान लेकरासारखा सांभाळतो. दही लावायची आई. सकाळ 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 आई चपात्या बनवायची. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर इथं जवळजवळ अर्धा पाऊण तास झालं ना, कोक्यांचा इतका कालवा आहे झाडावर. बाकीचं पक्षी तिथं जमा झालेला आहे. एक तर काय असतं, कोक्यांची घरटी असते झाडावर, आणि झाडावर एखादा मांजर म्हणा, साप म्हणा, त्यांची अंडी खायला जर गेलं तर तेवढा कालवा करते. लय वेळ झालं तिथं कालवा आहे. जेवायला बसायच्या आधीपासून कालवा आहे त्यांचा, ते अजून पत्र कालवाच आहे. तर राम राम मंडळी, मी संदीप बखर स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेले आहेत. जेवण ही केलं, अजून मी कालवा चालूच आहे कोक्यांचा. आता निघाले मोटर चालू करायला. मक्कावर पाणी घेतले आज. आपले मक्का भिजवून काढायचे. पाऊस तर उघडला. आता पाऊस ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच आला तर आला. पिकांना पाण्याची गरज आहे. पाणी देऊन घेऊ, मक्काला द्यावं लागेल. मक्का भिजवून झाली तर आपण सूर्यफुलावर पाणी घेऊ. तेवढ्यातनं पडला पाऊस तर ठीकच झालं. चला, मोटर चालू केली. दुपारनं धानं सुकायला लागले ते. आता मका बी जरा सुकल्यानं दिसायला लागली. म्हणजे ह्याचा अर्थ पाऊस लय नाही झालेला, जी झाला आहे ती थोडाच आहे. त्याच्यावरच जरा आपलं पिकं जरा आली ती. ह्याला तर आपण पाणी दिलंच नाही. मकला 2 पाणी झाले, आता हे 3रं पाणी. आलं का पाणी? बर. मगाशी वरनं मखत नाही येताना त्या जांभळीच्या खाली महिना ते पिल्लू मोठा कुत्रा झालाय ते बी, ती तिथं बसली होती. मी इकडं आलो, ह्या आंब्याखाली येऊन बसली. बसायचं बी काय नाही अडचण. उकरते ते पीक उकरून निघतं बघल्याला. मस्त वाटतं, लय हाकलून लावावे वाटतं बरं का. पीक उकरलं की वाईट वाटतं हो, पण असं वाटतं की आयला त्यांना काय समजत नाही, त्यांना काय कळत नाही. बसू द्या, आईच आपल्याशिवाय कुठं त्यांना आधार नाही. प्रत्येकाने जर त्यांना हुसकून लावायचं म्हणलं तर कुठं बसावं त्यांनी. ती भटकी कुत्री आहे, अशी भटकत 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 आलेले ना आपल्या इथं थिर झालेले. ते आपल्या इथंच असते. आदनं मधनं आपण भाकर हे टाकतो तिला, घरी आली तर नाही, आली तर मग नाही. असं आहे अडचण. आता तिथं बसले ते निवांत. मग आम्ही लांबनच वरडायला लागलो त्यांना, हे उकरू नका, हाड हाड असं केलं तर काय नाही, त्यांना काय फरक पडला नाही. त्यांनी तिथं, त्यांना माहित आहे हाड हाड म्हणलं तरी तिथं ती उतरलं तिथं बसू द्या. आता एकदा उकरलंय तर बसू द्या, पण ती सारखीच उकरते देऊ. असं पिकाकडे बघितलं का नाही, नुसतं कसं वाटतं, कसं सांभाळून कसं नाही असं होतं. पिकाला शेतकरी लहान लेकरासारखा सांभाळतो. कोळपं इथं उभा करून बसलोय सावलीला. कारण की आता आपलं आजचं जे टार्गेट आहे त्यात फक्त 3च सार राहिले ते. आज जरा लवकरच उरकतं घेतलं मी. का? तर मोटर चालू आहे आणि ती दार धरती एकटी. दार धरायचं लय अवघड नाही, पण तिचा हात दुखतो आदनं मधनं. त्याच्यामुळे मग मी काय म्हणलं तिला, 2-4 दार मोडतोवर माझं होतं हे 3 सार झालं की मी येतो, मी दार धरतो. आणि राहिलेलं मात्र उद्या घ्यायचं, म्हणजे 3 दिवसात आपलं सगळं पूर्ण होऊन जाईल. तसं बघायला गेलं तर लय 2 दिवस लय झाले याला. पण 1 दिवस वाढला, कारण हे आडकी होती या तुराट्याची. व्हिडिओ अपलोडला ठेवलाय, झाला असेल अपलोड. व्हिडिओ सोडायचा आहे आता. आणि वारं सुटले, असं आबाळ दिसना आता काय नाही. मला वाटतं अजून 8 दिवस 10 दिवस 15 दिवस तर काय पाऊस पडत नाही. शेजारी सगळी धानं भिजवून घ्यावी.
ह्याच्यात शहाणपण आहे. पावसाची वाट बघितली की धानं जळून जातेली, मार बसल. जेवढं जमतंय तेवढं जर पाणी द्यावं. मकाला एक पाणी झालं की सूर्यफुलाला पाणी घेणार आहे लगेच. तुरीला पाणी देणं शक्य नाही. 3 एकर तूर आहे, कारण ती भिजवायची सोपी नाही. बळीत पाणी घुसलं की मग अडचण येणार आहे. ती पावसावरच आहे आपल्या. अजून 8 दिवस दम धरेल तूर, 8 ते 10 दिवस पाऊस पाहिजे आपल्याला. तर मी आलो दार धरायला आता, आणि ती घरी गेली. घरनं जेवण सकाळी पोटभर जेवण केलं नव्हतं काय? गेलं नाही मला आता. हा, भूक लागली. बर, जेव मग आता इथं बसून. मी तर दोघाला आणले. तर मंडळी आता जेवण करून घेऊ, पण मला भूक नाही लय. मला नाही भूक लय. नाही नाही, दार म्हणून यावं लागेल मला. पाणी आता सही झालं असेल, खाली आलं असेल. हा, घे जेवण करून. मी जर दोघाला आणलंय, सगळं म्हणणं बरोबर आहे, पण आता भात, काय करू? तू जेवण करून घे आधी. कांदा. तू जेवण करून घे आधी, मग मी जेवण करतो. तिकडे नाही. पाण्याकडे लक्ष द्यायला लागतंय कोण. काय नाही, जेव चला. या दार मोडून दोघं पण जेव. तर मंडळी, आपलं आजचं जे टार्गेट होतं ते पूर्ण झालेलं आहे. ती जी मकाची दारं धरली आणि कोळपायचं जेवढं राहिलं होतं तेवढं पूर्ण केलं. आता उद्या दिवसभर जर कोळपलं तर आपलं एकरभर कोळपण होतं आहे बराबर. कंटाळा आला बरं का. सकाळपासून चालू आहे काम, सकाळपासून चालू आहे बरं का. कोळपायला उशीर लागतो आहे आणि कमी वेळात आपल्याला कामं करायची. ते कामं तर लय आहे. तुरीचं काम आलं आहे, परत तुरी सुकायला लागली. आज मी बघितलं तुरी जाऊन सुकायला लागली. काय करतं, जीव थोडा थोडा होतो. सगळीच पिकं यावी वाटते, ती बरं वाटतं जरा. धान हिरवगार, रान हिरवगार असल्यावर. तर आज सकाळपासून 2 टाईम जेवण झालं. सकाळी बी जेवण झालं, दुपारी बी तिने आणलेलं तिथं खाल्लं. आता काय एवढी भूक नाही, होय का? काय करू? तर काहीतरी थोडंफार काय करायचं? आज भात खाल्ला, आता भात तर काय म्हणणारच नाही. सारखं सारखं भात खावत नाही. भात वात वाढवतो. ज्या माणसाची पोट साफ होत नाही ते का बद्ध गोष्टीचा त्रास आहे का, त्यांनी भात लय खाऊ नये. मला भात जास्त पहिल्यापासून आवडत नाही. तुम्हाला सांगतो, पहिलं तर आईने भात केला का नाही, मी भात कधीच खात नसायचो. हां, आणि रानातली कामं बी असायचो आणि त्या टायमाला व्यायाम करायचो, आणि ते भात खाल्ला की त्याचं लगेच पाणी होऊन जायचं, परत भूक लागायची. मी भाताचे नाद करायचो. ज्वारीची भाकरी, दूध. म्हैस होती तेव्हा पहिले आमच्याकडे, म्हशी होत्या. एक म्हैस होती. म्हशीचं दूध भरपूर निघायचं, 3-3.5 लिटर 4 लिटर दूध निघायचं. काय करायचं, दही लावायची आई. सकाळ सकाळ आई चपात्या बनवायची. चपाती आणि दही. दही लय खाल्लं मी, लय खाल्लं दही त्या टायमाला. आता म्हैस नाही. तुपाच्या भरण्या. होय. ह्या भरण्या बघा, ह्या हां लोणचं भरलेली तशी भरणी, काय म्हणतात त्याला, चिनी वाट. हां. तुपाच्या भरण्या भरलेल्या घरात असायच्या. दह्याची काय म्हणायचं त्याला, ती चरवी असायची भरलेली. कोणाची? घरी आई सांगतात की हां, लय लय पहिले सगळीकडे शेतकऱ्याच्यात असायचं. असायचं. भरपूर तूप. म्हैस जर असली का नाही, म्हशीला जर तूप लय निघतं बघा. ज्या शेतकऱ्याच्यात कामाला माणसं असायची का शेतीत, दुसरी माणसं गरीब घरची, तर त्यांना दुपारी ताक दही असं काही जेवण दिलं का नाही, तर ती लोक अजून नावं घेतात की त्यांच्यात लय असायचं. दुपारच्याला रोज ताक वाढायची गड्याला जेवायला. अजून सुद्धा असं म्हणतात ती लोक. म्हणजे ती किती मोठं वाटायचं त्या टायमाला. आणि खरं बघायला गेलं तर तीच मोठं आहे. तुमच्याकडे पैसा किती आहे ह्याला काही महत्त्व नाही हो. तुमच्याकडं तुम्ही काय खाताय ह्याला लय महत्त्व आहे. तुम्ही कशा पद्धतीनं खाताय. बघितलं नाही का, दुधात कसली भेसळ आहे. किती भेसळ करायला लागली ती लोक दुधामध्ये. प्युअर काय मिळाना. आणि लोकांना पण ना ती खाऊ वाटतं. कमी पैशात मिळतं. कमी पैशात मिळतं म्हणून तुम्ही काय बी खाणार का? अहो, तुमच्या दारात जर एखादी गाडी असली तर तुम्ही जर का त्या गाडीची किती काळजी घेता. आणि आपल्या शरीराची माणसाने काळजी घेतली पाहिजे. मला असं म्हणायचं नाही की काळजी तुम्हाला नाही. सगळेजण काळजी घेते, पण सगळी दुनियात भेसळ आहे. सगळी दुनियात भेसळ आहे. मी जी शेती करतोय का, खरं का, पारंपरिक पद्धतीनं, ह्याच कारणासाठी आहे. पैशाला काही महत्त्व नाही हो. खाणं पिणं तुमचं नीट असलं तर शरीर शेवटपर्यंत टिकतं, नाही तर लय अवघड आहे. एखादा भुंगा जर मागं लागला का नाही, शरीराला लागला तुमच्या भुंगा एखादा, की विषय संपला.
आता ही सूर्यफूल केले मी त्यासाठीच केले निदान घरचं तेल तर खायला मिळेल. आपण सुद्धा आपल्या शरीराला मुंग लागलं म्हणून त्या मार्गावर वळलं. हां मेन कारण हे आहे. हां ते तर आहेच की काय ना काय उणीवा असते ते प्रत्येकाला. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोभनी पाहे.